तर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यासाठी भव्य दिव्य असा सोहळा असणार आहे। शपथविधीमध्ये मुख्य आकर्षण काय ठरणार आहे आणि शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कशा स्वरूपाची ठेवण्यात आलेली आहे याचा सुद्धा आपण एक आढावा घेऊयात। आपण बघतोय 22व्या वर्षी ते नगरसेवक झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली ही माहिती आपण बघतोय। तर दुसरीकडे शपथविधीत मुख्य आकर्षण ठरणारे तिन्ही पक्षातील नेत्यांसाठी खास पगडी येणार आहे। तुकाराम केशर पगडी नेत्यांसाठी असणार आहे। लाडक्या बहिणींची सुद्धा हजेरी हे विशेष आकर्षण असेल। मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित राहणार अशी ही चर्चा आहे। 40,000हून अधिक कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था ठेवण्यात आली आहे। 2000 व्हीव्हीआयपी पाहुण्यांची सुद्धा सोय करण्यात आली आहे। तर विविध धर्माचे संत महंत हे देखील उपस्थित राहणार आहेत। 100 साधू महाराज 2000 शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील। मराठीसह बॉलिवूड क्षेत्रातील अनेक कलाकार या शपथविधीसाठी उपस्थित असतील। बस स्टॉप चित्रपटगृहासह महत्त्वाच्या ठिकाणी एलईडी स्क्रीनवरून प्रक्षेपण केलं जाईल। तर शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कशी असेल? 4000हून अधिक पोलीस इथे तैनात असणार आहेत। 3500 पोलीस शिपाई असतील। 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त उपस्थित असणार आहेत। 29 सहाय्यक पोलीस आयुक्त देखील उपस्थित असतील। राज्य राखीव पोलीस दलाचेही पोलीस उपस्थित असणार आहेत। दंगल नियंत्रण दल, बॉम्ब निकामी पथक हे देखील उपस्थित असेल। शपथविधीसाठी येणाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। शपथविधीचं व्यासपीठ कसं असणार आहे ते बघतोय। बसण्याची 13 विशेष ब्लॉकची व्यवस्था ही बसण्यासाठी असेल। 3 व्यासपीठांची उभारणी करण्यात आलेली आहे। मुख्य व्यासपीठ आणि बाजूला 2 छोटे व्यासपीठ अशी ही व्यवस्था आहे। संत महंतांसाठी वेगळ्या व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे। खासदार आमदारांसाठी सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे शपथविधीचा व्यासपीठ सुद्धा 3 व्यासपीठांमध्ये विभागण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे।